पोर्ट्रेट आर्ट आहे. समोर बसलेली व्यक्ती आपण जशी आहे तशी आपण पेन्सिलनी स्केच काढत असतो. प्लॅटफॉर्म क्रमांक 2. माझं नाव अभिलाष आहे, अभिलाष जगताप. मी छत्रपती संभाजीनगरमधून आलो. आता इथे मी 10 वर्ष झाले, 2012 पासून स्केच बनवतो. हे पोर्ट्रेट आर्ट आहे आणि माझं एज्युकेशन याच्यामध्ये झालं आहे, BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. ज्यावेळेला आता मी बघताना मी आपल्याला जे दिसतं डोळ्याला ते सगळं कलरफुल आहे, कलर दिसतात. पण आता स्केच बनवताना तुम्ही बघाल की हे सगळं ब्लॅक अँड व्हाईट. ते बघताना आपण लाईट आणि शॅडो म्हणजे प्रकाश आणि छाया या दोन माध्यमातून बघायला लागतं. ती एक इंटरनल प्रोसेस आहे. आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीकडे बघतो त्याच्यातनं तुम्हाला लाईन्स आयडेंटिफाय करता आले पाहिजे. रेषा चित्रांमध्ये रेषा सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही म्हणजे बघता आल्या पाहिजे. आपण जसं की आता हे पेन्सिल आहे, कुठल्याही वस्तू आहेत, ह्याच्यातनं ह्या वस्तूंकडे बघितल्यानंतर तुम्हाला त्यातनं लाईन्स, त्याच्या रेषा तुम्हाला दिसल्या पाहिजे. ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे. आणि ते ड्रॉ करताना हाताचं आणि डोळ्यांचं आणि मेंदूचं हे कोऑर्डिनेशन महत्त्वाचं आहे. हो, ही खूप आनंदाची म्हणजे गोष्ट आहे की हाताने तयार केलेली चित्र हे सांभाळून ठेवतात आणि फोटो काढल्यापेक्षा हे त्यांना फार एंटरटेनिंग पण वाटतं, एंगेजिंग वाटतं आणि त्याला एक व्हॅल्यू आहे. अजून काही वेळेला स्पेशल डिमांड्स असतात की मला एखाद्याचा फोटो दुसऱ्या कोणासोबत तरी लावून पाहिजे म्हणून. तर तसं मी देत असतो, पण एवढं त्याच्यामध्ये खूप ऑब्झर्व करून काढावं लागतं की ते असं वाटलं पाहिजे की दोघांचं सोबत बनवलं आहे आणि ॲक्च्युली इनफॅक्ट ती व्यक्ती समोर नसते त्याची. त्यांचा संयम, त्यांचं कोऑर्डिनेशन हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे आणि हुबेहूब काढायचा प्रयत्न आपण सुरुवातीला करतो, पण एकदम येत नाही. ते प्रॅक्टिसनेच होतं. ते ज्यावेळेला तुम्ही स्वतः काम करता तुमच्या हातात, त्यावेळेला तुम्हाला ते एक बारीक सारीक गोष्टी आहेत त्या लक्षात द्यायला लागतात. म्हणजे फोटोला आपण 1000 फोटो आपल्या मोबाईलमध्ये आहेत, पण हाताने काढलेलं पेंटिंग एखादं क्वचितच आढळेल तुम्हाला. त्यामुळे याला एक व्हॅल्यू आहे आणि जेवढं चांगलं काम असेल, जेवढं चांगलं ड्रॉइंग असेल, तेवढी त्याची व्हॅल्यू जास्त इन्क्रीज पण होते. म्हणजे सेलिंगच्या दृष्टिकोनातून, सेल करण्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर 1000 पासून, हजारांपासून तर लाखांपर्यंत ह्या पेंटिंग्स, व्यक्तिचित्रण आहे, त्या विकल्या जातात किंवा विकत घेतात लोक, आवडीने घेतात. एखाद्याचा बर्थडे असतो किंवा लग्नाचं काही समारंभ असतो, त्यावेळेला ही गिफ्ट म्हणून खूप छान आहे देण्यासाठी. यंग जनरेशन जे आता यंग आर्टिस्ट आहेत त्यांच्यासाठी मला एक मेसेज आहे की तुम्ही प्रॅक्टिस भरपूर करा. स्केच किती आपण स्केच बनवतो, पेन्सिल स्केच हे फार रफ वाटतं आपल्याला की फार रफ होतं आहे, बरोबर येत नाही आहे. पण जेवढी जास्त प्रॅक्टिस असेल स्केचेसची, तेवढे तुमचं एक तादात्म्य तयार होतं. मेंदू, हात आणि डोळे या 3 गोष्टींचं एक कॉम्बिनेशन आहे.